नमस्कार. आज आपण पाटवडीची नवीन रेसिपी बघणार आहोत. एकदम वेगळी पद्धत आहे आणि नवीन शिकणाऱ्याला सुद्धा करता येईल अशी मस्त आपण भाजी बनवली आहे. चला तर मग रेसिपी बघूया. तर मी इथे 1 वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आपण दुसऱ्या एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊयात. माझ्या फॅमिलीला पुरेल इतकं आहे. तुम्ही जर कमी जास्त करायचं असेल तर करू शकता. तर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते आणि थोडीशी पाव चमचा हळद टाकून घ्यायची आपण. आणि मी हिरवी मिरची टाकत आहे, आबडधोबड कुटून घेतलेली आहे. आणि 1 चमचा याच्यामध्ये मी टाकून घेते अद्रक लसूणची पेस्ट. त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया आणि 1 मिनटं याच्यामध्ये आपण टाकून घेऊया अर्धा चमचा ओवा. ओवा तुम्ही आवर्जून टाका, कारण आपण चण्याचं पीठ टाकलं आहे ना, तर ते पोटाला बाधू नये म्हणून आपण थोडासा ओवा टाकायचा आणि छान टेस्ट पण येते. तर हे आपण पाणी टाकलेलंच आहे, तर छान आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून छान घट्ट आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा. आपण जसं चपातीचा भाकरीचा बनवतो ना तसा. हे बघा, या प्रकारे तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि थोडंसं याला आपण तेल लावूया, म्हणजे आपल्या हाताला सुद्धा चिटकणार नाही. सुरुवातीला तुम्ही खूप थोडंसं पाणी टाकूनच हे पीठ मळा, नाहीतर आपलं पीठ म्हणजे भज्यासारखं आपल्याला पातळ नको, एकदम घट्ट या प्रकारे पाहिजेत. आपण एक साईडला ठेवून देऊया आणि आपण याच्यासाठी जो रस्सा लागतो तो करायला घेऊयात. तर मी इथे कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी कांदा टाकला आहे, म्हणजे मोठे 2 कांदे ते आपण पॅनमध्ये टाकून छान याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे. थोडंसं तेल टाकायचं आणि परतून घ्यायचं. ही एकदम वेगळी पद्धत आहे मैत्रिणींनो. आपण दुसरी पद्धत कशी असते, बेसन आधी करून ते थापून त्याच्या वड्या पडतो ना आपण, तर ते रस्स्यामध्ये टाकले ना की विरघळून जातं. तर तुम्ही ही पद्धत नक्की वापरून बघा, अप्रतिम अशी चव लागते आणि रश्श्यामध्ये टाकल्यानंतर अजिबात तुटत नाही. तर मी याच्यामध्ये खोबरंसुद्धा, सुकं खोबरंसुद्धा टाकून घेतलं आहे अर्धी वाटी. हे मस्तपैकी आपण लालसर परतून घ्यायचं आहे. कांदा आणि जे खोबरं टाकले ना ते छान आपण परतून घ्यायचं आहे. हे छान आपलं परतले, मी परत हलवते आणि त्याच्यामध्ये आता मी टाकून घेते 1 मोठा कापलेला टोमॅटो. ही छान आपण परतून घ्यायचा आहे. तर मी सांगितलेली रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपलं हे मिश्रण थंड करून घेऊया, म्हणजे आपल्याला पेस्ट करता येईल. तर त्याच पॅनमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेते. तुम्हाला जर तरी जास्त हवे असेल तर अजून तेल ॲड केलं तरी चालेल. मी इथे 1 चमचा जिरे टाकून घेते, जे आपले रोजच्या डब्यातले असतात मसाल्याच्या तेच. आणि त्याच्यामध्ये 2 तमालपत्र टाकून घेते मी. तुम्ही नाही टाकले तरी काहीच हरकत नाही, कंपल्सरी नाही आहे. माझ्याकडे होते म्हणून मी टाकून दिले. तर याच्यामध्ये तो आपण वाटण केलं होतं ना कांदा, खोबरं आणि टोमॅटोचं, ते आपण थोडंसं पाणी टाकून छान बारीक वाटून घेतलं आहे. तेच वाटण आपण याच्यामध्ये टाकून हलवून घेऊया. ह्याला आपण तेल सुटेपर्यंत छान मंद आचेवर याला आपण परतवून घ्यायचं आहे. याच्यातच मी टाकून घेते 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट. अद्रक लसूण आणि कोथिंबीर 1.5 चमचा पेस्ट टाकून दिली आहे. माझ्याकडं पेस्ट होती म्हणून मी मसाल्यामध्ये टाकलेलं नाही आहे. तुमच्याकडे जर पेस्ट नसेल तर तुम्ही लसूण, थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर वाटण्यामध्येच टाकलं तरी काहीच हरकत नाही. तर हे बघा मैत्रिणींनो, छान 5 ते 7 मिनटं मी याला मंद आचेवर परतून घेतले. सगळं आपलं तेल सुटेपर्यंत आपला मसाला छान परतला गेलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी आता मसाले टाकून घेते सगळे. तर मी इथे घरचा गरम मसाला घेतलेला आहे, 2 चमचे मी मसाला टाकून घेते. ही भाजी मी 6 माणसांसाठी परफेक्ट बनवली आहे. तर 6 माणसांना आरामात ही भाजी एक टायमाला पुरून जाते. आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा गोडा मसाला टाकला आहे आणि हे छान आपण परतून घेऊयात. अजिबात असं करपू द्यायचं नाही, थोडं थोडं परतून घ्यायचं. जर करपत असेल तर थोडंसं पाणी टाकलं तुम्ही तरी काहीच हरकत नाही. आणि हो, याच्यामध्ये मी एक टाकते आहे एक सिक्रेट पदार्थ, तो म्हणजे आपलं डाळव्याचं पीठ. 2 चमचे मी इथे डाळव्याचं पीठ टाकलेलं आहे. डाळव्याचं पीठ टाकल्यानं काय होतं माहिती आहे का, जे आपल्या रस्स्याला दाटसरपणा असतो ना तो येतो.
आणि जे आपण खोबरं टाकतो ना, तर ते एका साईडला पाणी रस्सा, एका साईडला ती ग्रेव्ही राहते. तर असं न होता त्याच्यामुळे आपण इथे 2 चमचे डाळव्याचं पीठ टाकलं आहे. आणि मिक्सरचं भांडं थोडंसं त्याच्यात पाणी टाकून तेच पाणी मी याच्यामध्ये टाकून घेते. हे बघा छान आता हे आपण तेल सुटेपर्यंत एक 5 मिनटं आपण छान याला परतवून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत हे लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला तर्री छान भाजली येते. हे बघा छान आपल्याला तेल सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला. तर थोडंसं हलवून आपण त्याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं आहे. मी ते 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून देते. एवढा रस्सा पुरेसा आहे. आपल्याला लागेल तसं आपण पाणी कमी जास्त करू शकतो. 1 ग्लास टाकून मी परतून घेतले, त्याला हलवून परत 1 ग्लास टाकून घेते. हे छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकून घेते. मिठाशिवाय आपली भाजी अळणीच नाही का. तर अंदाजे 1 ते 1.5 चमचा मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. ह्याला छान उकळी येऊ देऊयात. तर तोपर्यंत आपण हे पीठ आपलं छान मुरलं आहे, तर याची आपण कापण्या करून घेऊयात. एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि पोळपाटावर छान पीठ लावून हा गोळा आपण लाटून घेऊया. जशी आपण चपाती लाटतो ना तशीच. हे बघा जरासं जाडसर ठेवायचं, एकदम पातळी नाही आणि एकदम जाडी नाही. आपण भाकरी बनवतो ना तशा प्रकारे पातळ भाकरीसारखी आपण बनवून घ्यायचं. हे बघा माझ्याकडे पिझ्झा कटर आहे, तुमच्याकडे चाकू असेल त्याने कट केलं तरी काहीच हरकत नाही. याचे मीडियम साईजचे कट आपण पाडून घ्यायचे. छान एक साईजच्याच कापण्या आपण करून घेऊयात. आता एका साईडला आपण गॅसवर छान रस्सा आपला उकळतोय, छान त्याचा सुगंध पूर्ण घरामध्ये दरवळतोय. तुम्ही या रस्स्याला वरतून काळा मसाला टाका. तर या प्रकारे मी छान कापण्या करून घेतलेल्या आहेत. तर मी या प्रकारे सगळ्याच कापण्या आपल्या करून एका प्लेटमध्ये ठेवून देते. तर हे बघा छान आपल्या रस्स्याला उकळी आलेली आहे. तर त्याच्यामध्ये या आपण जे कापण्या केलेल्या आहेत त्या आपण रश्श्यामध्ये टाकून घेऊयात. सगळ्या कापण्या टाकून घ्यायच्या. या रस्सा पण खूप छान लागतो आणि या रश्श्यातल्या कापण्यासुद्धा अप्रतिम लागतात. त्यामुळे मी इथे भरपूर कापण्या केल्यात. माझ्याकडे म्हणजे माझ्या घरात खूप ह्या कापण्या जास्त आवडतात. म्हणजे असंच तोंडी लावायला एक एक जरी एका प्रत्येकाला घासायला म्हटलं ना तरी अप्रतिम लागते. तर हे बघा मस्त रस्स्याला तर्री पण सुटलेली आहे, अप्रतिम चवीला झाली आहे. तर थोडंसं कोथिंबीर टाकायची आणि याला छान परत एक उकळी येऊन गॅस आपण बंद करून घ्यायचा. अप्रतिम अशी चवीची आपली भाजी तयार झाली मैत्रिणींनो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हे बघा मस्तपैकी आता एक उकळी येऊ देऊयात आणि गॅस बंद करून आपण वाढायला घेऊया. चला तर मग मैत्रिणींनो माझी रेसिपी तयार आहे. चला या जेवायला. कोण कोण येतंय? नमस्कार.